नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे शेवगा बटाटा रस्सा भाजी बनवत आहे। यापुढे तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरून जासाल अशी चमचमीत आणि झणझणीत मस्त होते। यापूर्वी मी शेवगाची चमचमीत भाजी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। मस्त असं संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही खाऊ शकता किंवा ही भाजी भातासोबत खाऊ शकता। खूप कमी वेळेत बनून तयार होते। पोळी, चपाती, भाकरी कशासोबत बी तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही 2 पोळ्या खाण्याऐवजी 4 पोळ्या खासान अशी भाजी होते। तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, अजिबात स्किप करू नका। मुळात म्हणजे तुम्हाला हे आगळीवेगळी रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। फक्त बघून काही फायदा नाही, कारण तुम्ही बघता आणि सबस्क्राइब करत नाही। तुमचा भरपूर सपोर्ट आम्हाला पाहिजे, म्हणजे आम्हाला सुद्धा तुम्हाला नवीन नवीन पदार्थ शिकवले जातील। तर तुम्ही प्लीज सबस्क्राइब करा, आम्हाला भरपूर साथ द्या। तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे आणि आम्ही पण तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी शिकू, पण कृपा करून चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग इथं शेवगा बटाटा रस्सा भाजी चमचमीत बनवायला सुरुवात करूया। कोणते साहित्य लागते ते इथं आपण बघणार आहोत। इथं मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे, त्याच्या अशा 2 ते 3 इंचावर लांब लांब अशा कापून घेतल्या आहे आणि त्याची सालं काढून घेतली। जितकी शक्य असेल तितकी सालं काढून घ्यायची आहे आणि या स्वच्छपैकी धुवून घेतल्या आहे। इथं 2 बटाटे घेतले आहे, त्याच्या फोडी केल्या आणि नंतर धुवून घेतल्या। एक टोमॅटो आहे बारीक कापलेला, एक कांदा बारीक कापलेला। इथं लाल कलरच्या 4 सुक्या मिरच्या आहे आणि त्या तव्यावरती थोडं तेल टाकून भाजून घेतल्या। खूप तिखट आहे म्हणून मी 4च घेतले आहे। अर्धा इंच इतका आला आहे। इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्या बारीक केल्या। अर्धा टीस्पून जिरे, थोडीशी कोथिंबीर आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। इथं नाही पण आपण घेणार आहे। आता सर्वप्रथम सुक्या लाल मिरच्या, आलं, लसूण, जिरे आणि कोथिंबीर याचे आपल्याला मिक्सरमधून वाटण करून घ्यायचे आहे। सगळ्यात अगोदर मी पातेलं गरम केलं आणि यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा इथे 2 ते 3 मिनटं सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांद्याला हलकासा गोल्डन रंग आला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोवर अर्थातच मीठ चवीनुसार, आणि जोवर टोमॅटो हा मऊ होत नाही तोवर आपल्याला शिजून घ्यायचा आहे। आता हा टोमॅटो मऊ झाला आहे। आता जे वाटण मिक्सरच्या भांड्यात केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला परतून घ्यायचा। आता इथे मी हळद आणि 1 चमचा गरम मसाला आहे तो घालून घेते। तुम्हाला सुक्या लाल मिरच्याचं वाटण नसेल घालायचं, नका घालू, काही हरकत नाही। त्याऐवजी तुम्ही 1 चमचा लाल तिखट वापरू शकता किंवा तिखटाचं प्रमाण अंदाजे कमी जास्त करून घेऊ शकता। मी तर शेवगा बटाटा रस्सा भाजीमध्ये सुक्या लाल मिरच्याचं वाटण करून घाललं, त्याचा फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये, त्याची चव ही जबरदस्त लागते। म्हणून शक्यतो मी भाज्यामध्ये सुक्या लाल मिरच्याचा वापर करते। कोणतीही भाजी असो ती छान जबरदस्त लागते। इथे हा मसाला 3-4 मिनिट तेल सुटेपर्यंत इथं मी हा परतून घेते। आता इथं मसाल्याला तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे आणि व्यवस्थित मसाला परतून घेतला मी। आता इथं मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी घालते। आता इथं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं आणि 1 मिनिटभर या पाण्याला अशी उकळी आणायची आहे। तुम्ही बघतच असाल हलकेसे बबल्स यायला सुरुवात झाली आहे।
आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी खडखडून एक उकळी आणली मी, जेणे काय होईल मसाला हा चांगला शिजतो. फिरून घ्यायचं. आता हा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आणि या शेवग्याच्या शेंगा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये, जेणे काय होईल हा मसाला सगळ्या बाजूने लागेल, या शेंगांच्या आतपर्यंत मुरेल आणि शेंगा ह्या चवदार लागतील. आता ह्या मी मिक्स करून घेतल्या. आता यामध्ये पाणी घालते. यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. रस्साभाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही अंदाजे कमी जास्त करून पाणी घेऊ शकता. मी तो जास्त अशी सरसरीत बनवत नाही, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट पण नको, याप्रमाणे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला मीडियम आचेवर 10 ते 15 मिनटं व्यवस्थित अशी शिजून घ्यायची. यातील शेंगा आणि बटाटे शिजत नाही तोवर हे भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे. मी व्यवस्थित शिजून घेतली. आता झाकण उघडून बघूया. गॅस बंद केला. बघा, आहा मस्त, क्या बात आहे. मस्त असा सुगंध येतो आणि याला तरीसुद्धा आली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त तवंग आला आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपली गरमागरम अशी शेवगा बटाटा रस्सा भाजी बनवून तयार आहे. आणि बघा मस्त अशी ही भाजी खूप पौष्टिक आहे. शेवग्याच्या शेंगा खाणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तुम्ही शेवगा बटाटा रस्सा भाजी गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्हाला कशा प्रकारे आवडते तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी स्वादिष्ट बनते. आणि शेंगाची भाजी म्हटलं तर खाण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही बोटं चाटून खासाल अशी ही भाजी झाली आहे. यापुढे तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरून जासाल अशी भाजी झाली आहे. तर मग वेळ वाया न जाता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगडी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.